काम पाहिजे, आमच्या मागण्या पूर्ण करा, खाली कर मला असतो आमच्या मागण्या खाली करते मला नाही बर ठीक आहे. आम्हाला बिडी पाहिजे, आम्हाला माझं जास्त नको एवढ्याचं मला काढून पाहिजे, आम्हाला बंद करायला आम्हाला बिडी पाहिजे बघा, काय करा करा तुम्ही, आम्हाला बिडी पाहिजे. शासनानं तुम्हाला आता पगार वाढवले 379 दररोज देणार आहेत, काय सांगाल? हम 4 में भर्ती हुए थे, 4 में भर्ती हुए लिए, पता है हमारे को सब महंगाई हो गई है। महंगाई तो सबको लोगों को मालूम है, नहीं करके नहीं पता है हमारे को क्या होना, ये बीड़ी का अंदर हम करते करते जलन जा रहा है हमारा, इसके ऊपर पेट है हमारा, हम इसके ऊपर ही जगते, हम माला के ऊपर जगते हैं और बोले तो उसको हमारे को रोजी रोटी चालू रहने का हमारा बंद नहीं, उन बंद डालते कुलूप डालते बोलते, फिर हम क्या करके खाना लोग। पहले कितना पगार था, अभी सरकार ने बढ़ाया पगार आपका? 2 रुपए से भाव बढ़ा, 2 से भाव बढ़ा, 2 से 2 रुपया, 1.5 रुपया, फिर बढ़ते बढ़ते 4 रुपया हुआ। आमचे मागणे मान्य करा. माझं नाव भाग्यश्री सतीश बोनाकृती. आम्हाला कामकाजपासून आम्हाला ते बंद ठेवतात म्हणून सांगायला लागले सरकार, बरोबर. आम्ही कारखान्यामधलं बॅनर बघून आम्ही इथं सगळेजण जमा करून आलो. मग आल्यावर आम्हाला 245 पाहिजे. आमचं मालक आम्हाला अन्नदाता आहे, आम्हाला किती त्यांनी 245 मध्ये जे आहे ना आम्हाला तेच राजी आहे, आम्हाला बाकी जास्त नको. पण सरकार तुमच्याकडे तुमच्या बाजूने जे आहे ते जास्त देण्याचा प्रयत्न. आम्ही कोणा बाजूने बोलत नाही, कोणा बाजूला आम्हाला नको. आमचं सरकार मालक आमच्यासाठी आहोत, आम्ही मालकांसाठी आहोत, आम्हाला एवढंच. 379 रुपये तुम्हाला दररोज पगार भेटणार आहे आणि तुम्ही 245 पगार आम्ही 245 मध्येच खुशी आहे. 380 रुपये घेतलं तर आम्ही 80 रुपये किलो साखर आणणार नाही. आता साखरेचा भाव बी वाढलाय, सगळं भाव वाढायला लागलाय. मग 380 रुपये घेऊ ना, तेलाचा डबा, तेलाचं पाकिट 300 रुपये करू द्या का त्याने सरकार? सांगा आम्हाला, तुम्ही सांगा. आम्हाला 245 रुपयेच पाहिजे आम्हाला. महागाई झाली, महागाई म्हणजे सरकार असं सगळं महागाई करणार, मग आमचं मजुरी बी महागाई होणार. मग मजुरी देतो म्हणायला लागलं तर आम्हाला, परंतु आम्हाला परवडत नाही. आम्ही काय म्हणते, आम्हाला कारखाना काम पाहिजे, आमच्या मागण्या पूर्ण करा, खाली कर मला असतो आमच्या मागण्या खाली करते मला नाही.
सरकारने किमान वेतन तुम्हाला लागू केलेलं आहे, तुम्हाला आता फिक्स पगार मिळणार आहे, तरी देखील तुम्ही आता निवेदन घेऊन आलेले असतात. काय मागण्या आहेत, तुमचं म्हणणं काय? आम्हाला आमचं वेतन 245 रुपये भावच आम्हाला पाहिजे. आम्हाला 379 भाव नको आम्हाला. मग आता सध्या म्हणलं तर 230 होतं, आता 230 प्रमाणे 245 भाव केलंय. आम्हाला तेच वेतन आम्हाला पाहिजे. पण का तुम्हाला जास्त द्यायला की सरकार? आम्हाला ते मान्य नाही ना सर. ते मालक लोक म्हणतात तेलंगणामध्ये स्थलांतरित करतो म्हणतात. हा, मग ते तेलंगणामध्ये गेलं तर आम्ही एवढं कामगार वर्ग आम्ही कुठं जायचं? हा, मग एक लोक आत्महत्या करतील. मग आत्महत्या केल्यावर त्याला कोण आहे जबाबदार? सरकार जबाबदार आहे का? सांगा. सरकार जबाबदार असेल तर मग तुम्ही सरकार जबाबदार पाहिजे त्याला. कामचं आत्महत्या केलं तर ते सरकार जबाबदार घ्यायला पाहिजे. बाहेर जाणार म्हणून आपण जास्त वेतन नको म्हणताय का? हा, काम आम्हाला काम पाहिजे. आम्हाला वेतन 245 आम्हाला परवडतंय तेवढंच. हा, 379 भाव त्यांनी दिला तरी पण आम्हाला परवडणार नाही. 80 रुपये भाव साखरेचं झालं तरी सुद्धा ते पण परवडणार नाही आम्हाला. 379 दिला तरी पण परवडणार नाही. आता सध्या भाव वाढतच चाललाय. पण काम असलं तर सर्व भाव आपण खरेदी करू शकतो ना. तुम्ही काम भावच बंद असले तर आम्ही काय खरेदी करणार? तुम्ही सांगा. आम्ही घरात बसल्यावर आमचे घरातले पण काम केल्याशिवाय आम्हाला घरात बसू देत नाहीत, मारतात आम्हाला घरात सुद्धा. मग काय करायचं आम्ही? काम बंद होईल या उद्देशानं तुम्ही म्हणताय की आयची पगार राहील? हो हो हो, बरोबर आहे. आम्हाला ना 245 भाव पाहिजे. का म्हणलं तर मालक लोक तिकडे स्थलांतरित करतो म्हणतात. आम्हाला हेच भाव आम्हाला पाहिजे. आम्हाला प्रत्येक कामगार आम्हाला त्याच्यामध्येच आम्ही समाधानी आहे. तुम्हाला समाधान आहे का नाही? आमच्या मागण्या पूर्ण करा. आमच्या मदन आपटे गेल्या 40 वर्षापासून या उद्योगधंद्याशी संबंधित काम करतो. आता जो प्रश्न निर्माण झाला आहे किमान वेतनाचा, प्रश्न झाला आहे हा कामगारांनी किंवा कुठल्याही कामगारांनी आम्ही मागितलेला नसताना हा शासनाने जाहीर केला. पण हे जाहीर झाल्यानंतर मालकाला परवडत नसल्यामुळं किंवा मालकाशी ते जमत नसल्यामुळे मालकाने काय म्हणले, त्यांच्या ऑलरेडी तेलंगणामध्ये कारखाने असल्यामुळे त्यांनी ते कारखाने तिकडे शिफ्ट करणार आहेत. जर ते कारखाने उद्या शिफ्ट झाले तर इथं असणारे जे कामगार आहेत, आम्ही आहेत, कर्मचारी आहेत, त्या उद्योगावर निगडीत हजारो 4-5 हजार पॅकर, मास्टर क्लार्क, विडी चेकर, विडी तरासदार, कामगार 40 ते 50 हजार, एकूण सोलापुरात 14 विडी कंपन्या आहेत. त्यात सगळ्या सोलापुरातलाच हा प्रश्न सोलापूरचा मर्यादित राहील नसून पूर्ण महाराष्ट्रातला हा प्रश्न आहे. त्यामुळं या प्रश्नाकडे सरकारने गांभीर्याने लक्ष देऊन कामगारांचं म्हणणं नसताना जर आपण हे कामगारांवर लादत असतो किंवा थोडक्यात लादलंच म्हणून मालकावर लादलं म्हणून, पण ते जर मालकांनी मान्य नाही केलं आणि उद्योगधंदा जर त्यांनी स्थलांतरित केला तर आम्ही ह्या सर्व कामगारांनी, महाराष्ट्रातल्या बिडी सर्व कामगारांनी कुठं जायचं? साधारण किती कामगार आपल्या एकंदरीत याच्यामध्ये राहू शकतात? मालक लोक सोडून गेले सोलापुरात. आता बघा, जर ऑन रेकॉर्ड 35,000 कामगार बेरोजगार होणार आणि त्याच्यावर निर्धारित असलेले, म्हणजे आता कुटुंब जर विचार केला आणि बाकीचं संबंधित घटकाचा असा विचार केला तर 80,000 लोक त्याच्यावर, एक प्रत्येकी 2 जरी घरटी 2 झाले तरी 80,000. आणि हा उद्योग असा आहे सर, घरी बसून कामगार अर्धा तास, घरी 1 तास, घरी आपल्या ऑफिसला येते, कारखान्यात माप देते 1 तासानंतर ती घरी जातात. त्यांच्या घरचे बाकीचं मुलांकडे लक्ष देणं, शाळा करणं, नवऱ्याचा स्वयंपाक करणं, या सर्व संबंधित काम. बरोबर आहे, आम्हाला वेतनवाढ नको असातला भाग नाही, पण उद्योग टिकला तरच वेतनवाढ मिळणार आहे. आम्ही काय असं कोणाच्या विरोधात काय बोलायचंच नाही आम्हाला. बरोबर, आम्हाला उद्योग टिकायला पाहिजे, कामगार जगले पाहिजे, आम्ही पण जगले पाहिजे, मालक पण जगतीलच,
आम्ही सर्व मालकाबरोबर राहू असातला भाग नाही. पण आमचा मालक विचार करते. अजून सुद्धा आमच्या मालकाची अशी प्रतिक्रिया होती की मी 70 वर्षापासून या व्यवसायात आहे. मी आता कोणत्या तोंडाने सांगू की तुमचा कारखाना बंद व्हायलाय म्हणून? कोणत्या तोंडाने सांगू? शरीफ शेख सावळेवाडी कंपनीमध्ये कर्मचारी आहे. गेल्या 30-35 वर्षापासून मी इथे कार्यरत आहे. आता हे किमान वेतनाचा जो हा मुद्दा आहे, हा मुद्दा मालकांना न परवडणार. कसं आहे, दर वर्षाला मालकाने 7-8 रुपये 5-6 रुपये किमान म्हणजे वेतन वाढ करत असतो. दर वर्षाला रेग्युलर देते, आम्ही घेत आलोय, काही तक्रार नाही आमची. या वेळेला 15 रुपये वाढले, म्हणजे जास्तच दिले परत मालकाने, न मागता दिलेच मालकाने. आम्ही त्यामध्ये स्वखुशीने काम करून आलो. वेतनामध्ये रेग्युलर मिळतंय, बोनस मिळतोय, बक्षीस मिळतंय, 11,000 मिळते. म्हणजे मालकाने काही ठेवलेलं नाही. मालकाच्या हिशोबाने मालक त्यांच्या जागेवर आहेत. आता ह्याच्यामध्ये शासनाला काय, आता मला काय म्हणायचं, फक्त यामध्ये काही कामगार संघटनांनी जाणून बुजून कामगार मंत्र्यावर म्हणा या नाहीतर कामगार आयुक्तांवरती दबाव आणून त्यांची दबाव म्हणून त्यांनी हे एक लेटर म्हणजे पत्र पाठवले, शेअर पाठवले मालकांना. काय तुमची कामगार म्हणून भूमिका काय असणार आहे? मला फक्त एवढं म्हणायचं आहे, आमचं काम टिकलं पाहिजे. कारखाने बंद नको, आम्हाला काम पाहिजे. जे वेतन आहे आम्ही त्यात समाधानी आहे, संतुष्ट आहे. आम्हाला पगार रेग्युलर मिळतो, आम्ही त्यात समाधानी आहे.